हॅलो मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघत राहा, कारण हे आहेत गोड पाण्यातील मासे आणि या गोड पाण्यातील माशांचा रस्सा आम्ही कशा पद्धतीने बनवला आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघत राहायचा आहे। चला तर मग आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात। तुम्ही पाहू शकता, ठीक आहे, तुम्ही पाहू शकता इथे आहेत हे मासे आणि हे मासे आता माझी जी मम्मा आहे ती पूर्णपणे साफ करून इथे तुम्हाला दाखवणार आहे। हे मासे आपण कशा पद्धतीने साफ करू शकतो हे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये देखील पाहणार आहोत आणि आपण या माशांचा रस्सा कसा बनवणार आहोत हे देखील आज आपण पाहणार आहोत। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही हे मासे साफ करून घ्यायचे आहेत। ठीक आहे, इथे तुम्ही पाहू शकता इथे आम्ही 8 मासे हे घेतलेले आहेत। ठीक आहे, आपल्याला घरी देखील अशा प्रकारे मासे हे साफ करता आलेच पाहिजे। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही या माशांची जी खवले आहेत ते पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर इथे आपण माशाचं जे पोट आहे त्याला आपण कट करून त्याच्या जी आतली जी घाण असते ती पूर्णपणे काढून टाकणार आहोत आणि अशाच पद्धतीने आम्ही सर्व मासे हे माझ्या मम्मीने साफ केले होते, तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, सर्व मासे हे साफ करूनच आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या माशांच्या पोटातील घाण परत जे माशांचे जे कान असतात त्याच्या कानाचे इथे जे पूर्णपणे जी घाण निघते ही पूर्णपणे काढून टाकायची असते। ठीक आहे, हे तर तुम्हाला माहीतच असेल। मग अशा प्रकारे आम्ही सर्व मासे हे साफ करून घेतले होते। आता वेळ आहे हे मासे स्वच्छ धुवून घ्यायची। ठीक आहे, तुम्ही अशा पद्धतीने नळाखाली हे मासे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, तुम्ही पाहू शकता। इथे माझी मम्मा हे सर्व मासे स्वच्छ धुवून घेत आहे स्वच्छ पाण्यामध्ये। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता। आम्ही सर्व माशांची भाजी इथे बनवली नव्हती, आम्ही अर्धे फ्राय करण्यासाठी देखील ठेवले होते। आम्ही अर्ध्याच माशांची इथे भाजी करणार आहोत, म्हणजे रस्सा हा करून दाखवणार आहोत। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे मासे पूर्णपणे स्वच्छ धुवून झालेले आहेत। आता सर्वप्रथम आपण मधोमध कट करून घेणार आहोत, कारण हे मासे फार मोठे आहेत, तर मधोमध 2 भाग करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता आम्ही इथे जे 3 मासे होते या तिन्ही माशांना अशा प्रकारे मधोमध कट करून हे घेतलेलं आहे आणि आता आपण या 3 माशांना मॅरिनेट करणार आहोत। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, मॅरिनेट करण्यासाठी आपण इथे एका लिंबाचा वापर करणार आहोत। त्यानंतर आपण 1 चमचा हळद घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आपण यावर टाकत आहोत। आता चांगल्या प्रकारे या माशांना मिक्स करून घ्यायचा आहे। ठीक आहे, हळद, मीठ आणि लिंबाचा रस याने आपण मॅरिनेट केलेला आहे आणि 10 मिनिटे आपण असंच ठेवलं होतं। आता आपण या माशाची करी बनवण्यासाठी याचा मसाला हा वाटून घेणार आहोत। त्यासाठी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 कांदा घेतलेला आहे आणि 1 अद्रक घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। हे सर्व जे जिन्नस आहेत ते आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत। ठीक आहे, थोडीशी कोथिंबीर आपण सर्विंगसाठी ही ठेवणारच आहोत। थोडंसं पाणी टाकून तुम्ही हा मसाला ही पेस्ट करून घ्यायची आहे, तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, ठीक आहे, या माशासाठी जो लागणारा हिरवा कच्चा मसाला होता तो आपण पूर्णपणे इथे वाटून घेतलेला आहे। कांदा आपल्याला आता चिरून घ्यायचा आहे। ठीक आहे, चला तर आता आपण रेसिपी स्टार्ट करूयात। इथे आम्ही गरम करायला कढई ही ठेवली होती, त्याच्यामध्ये आम्ही 2 ते 3 चमचे तेल हे टाकलेलं आहे। त्यानंतर इथे मॅरिनेट केलेले हे मासे आहेत। ठीक आहे, सर्वप्रथम तेलामध्ये आपल्याला 1 बारीक चिरलेला कांदा हा चांगल्या प्रकारे गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। ठीक आहे, ठीक आहे, कांदा चांगला परतल्यानंतरच आपल्याला इथे जो हिरवा कच्चा मसाला होता तो याच्यामध्ये टाकणार आहोत। त्यानंतर सर्वात शेवटी इथे 1 चमचा आम्ही लाल तिखट देखील टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे टाकू शकता। हा मसाला आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी टाकून तुम्ही 2 ते 3 मिनिट हा मसाला चांगल्या प्रकारे शिजवून घ्या। ठीक आहे, आणि मग सर्वात शेवटी आपल्याला हे मॅरिनेट केलेले मासे आपण या मसाल्यामध्ये टाकणार आहोत, तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही 5 ते 10 मिनिटे या माशाला शिजवून घ्यायचं आहे। ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही हे मासे परताल त्यावेळेस तुम्हाला थोडंसं गरम पाणी देखील याच्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून काय होईल आपले मासे हे पटकन शिजून निघतील। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता किती छान या रशाला कलर आलेला आहे आणि अतिशय स्वादिष्ट ही माशाची करी झालेली होती। ठीक आहे, आता 5 ते 7 मिनिटानंतर आपण या माशाला एक उकळी येऊ देणार आहोत। इथे पाहू शकता आता एक उकळी आलेली आहे। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता माशाच्या रस्स्याचा कलर अतिशय सुरेख असा आलेला आहे। वरतून आपण सर्विंगसाठी कोथिंबीर टाकूयात।
अतिशय कमी साहित्य वापरून आपण ही माशाची करी बनवलेली आहे। मंडळींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कॉमेंट नक्की करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटूया अशाच भन्नाट रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय, थँक्यू सो मच।